नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पुन्हा एकदा भेटतोय. आज आपण एका वेगळ्याच विषयावरती बोलणार आहोत आणि तो विषय खऱ्या अर्थानं निश्चितच वेगळा आहे. सर्वांना आवडेल अशी आशा आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. कमेंट पण करत जावा. त्याच्यामुळे नवीन विषयावरती व्हिडिओ बनवायला जरा प्रेरणा भेटते. आपण आज व्हिडिओ बनवतोय तो म्हणजे पाठीमागच्या आठवड्यात जो आपण व्हिडिओ बनवलेला होता जत्रेचा, आणि तिथे काही वेगवेगळे आपल्याला दृश्य दिसली. सामान्यपणे ज्या पारंपरिक पद्धतीने ज्या आपल्या जत्रा साजऱ्या केल्या जातात, जत्रा उत्सव, तेच स्वरूप होतं. पण त्याच्यामध्ये ज्या प्रथा परंपरा ज्या पाळल्या जातात, ज्या आजही जिवंत आहेत त्या आपण पाहिल्या. त्याच्यातील एक म्हणजे पोतराज परंपरा, पोतराजांची, ते आपल्याला पाहायला मिळेल. तर ते नक्की काय आहे, पोतराज काय आहे, ती परंपरा काय आहे, आणि त्या परंपरेशी जोडून काही कथा काय आहे, नक्की काय गोष्टी आहेत, किंवा तिचा उगम कसा आहे, काय आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर एकंदरीत आपलं अन्नधान्य मागायचे, हक्काने मागायचे देवीच्या नावाने, आणि भक्तीने पूर्णपणे श्रद्धेने असेल आवर्जून त्यांना दिलं पण जायचं. काय आहे नक्की ही परंपरा? आपण कधी याचा विचार केलाय किंवा कधी कोणी अभ्यासण्याचा प्रयत्न केला? काय आहे नक्की पोतराज म्हणजे नक्की कोण आहे, काय आहे ही प्रथा, काय परंपरा, काय हे कधी कोणी पाहण्याचा प्रयत्न केलाय आपण? नसेल, नक्कीच नसेल. कारण आपल्याला त्याची आवश्यकताच कधी वाटलेली नाही. कारण आपल्याकडे हे पूर्व परंपरा पिढ्यानपिढ्या हे चालत आलेलं आहे. पण आज मात्र त्याचा विचार करण्याची नक्कीच गरज आहे. ती गरज का आली? तर आज निसर्गामध्ये जसे बदल घडतायत, जंगल नष्ट होत आहेत, निसर्गातून प्राणी नष्ट होत आहेत, अनेक महत्वाच्या वनस्पती नष्ट होत आहेत, नद्या आटतायत, अनेक बदल होत आहेत, शहरं फुगत आहेत, मोठी होत आहेत, गावाचं स्वरूप बदलत आहे, माणसांचं स्वरूप बदलत आहे, रस्त्यांच्या सुविधा झाल्या, घरं, राहणीमान, सर्व गोष्टी बदलल्या. आणि ह्या बदलासोबतच माणसांसोबत ज्या गोष्टी होत्या, त्याची संस्कृती होती, परंपरा होती, त्या सुद्धा निश्चितच बदलू लागलेत. आणि ह्या बदलामधीलच एक आहे घटक म्हणजे तो आहे पोतराज. कारण पोतराज ही परंपरा आता पुढच्या पिढीकडे हस्तांतर होताना आता फारशी दिसत नाही. कारण नवीन शिकलेली पिढी पोतराज ही परंपरा पुढे चालवण्यासाठी फारशी इच्छुक असल्याचे आपल्याला दिसून येत नाही. पूर्वीच्या काळात जर वातावरण आपण बघितलं तर कसं होतं, पोतरा जर गावात आला तर त्याच्या आरोळ्यानेच गाव असेल किंवा वस्ती असेल ती जागी व्हायची. तो मोठमोठ्याने आरवा द्यायचा, देवीच्या नावाने जयघोष करायचा, देवीच्या नावाचा मोठमोठ्याने घोषणा द्यायचा, डप वाजवायचा, आणि त्याच्या पायामध्ये घुंगरं असायची, कमरेला घुंगरांचा पट्टा असायचा, आणि त्या तालावरती तो मोठमोठ्याने आपलं देवीला प्रसन्न करण्यासाठी असेल किंवा देवीच्या भक्तांना देवी आल्याची वर्दी देण्यासाठी असेल, मोठमोठ्याने घोषणा द्यायचा आणि नृत्य करायचा आणि मोठमोठ्याने आरवा द्यायचा. आणि आईचा फेरा आला असं समजून संपूर्ण गाव असेल किंवा वस्ती असेल जागी व्हायची, आणि तो डपड्याच्या तालावरती मोठमोठ्याने गाणं म्हणायचा. तो गाणं, आलिया मरीबाई तिचा कळेना अनुभव, भल्या भल्यांचा घेती जीव, आलिया मरीबाई, आलिया मरीबाई, हा का सुटला तुझा वारा, दुनिया कापते थरा थरा, आलिया मरीबाई, असं गाणं म्हणत ती वर्दी गावामध्ये यायची. आणि गावातील असेल, वस्तीवर असेल, सर्व लहान थोर स्त्री पुरुष देवीच्या दर्शनासाठी यायचे. पोतराजाला धान्य मिळायचं, त्याला भिक्षा मिळायची, आणि त्याचाही उदरनिर्वाह चालायचा. लोकांनाही श्रद्धा असेल किंवा काय असेल पण आशीर्वाद द्यायचा, आणि देवी प्रसन्न आहे, देवीचा आशीर्वाद घ्या असं म्हणायचं. आणि लोक आनंदाने धनधान्य असायचे, सुविधे दिवस असायचे, भरभरून वाढायचे, आणि देवीचा आशीर्वाद घेऊन आपल्या पुढच्या कामाला लागायचे. आता पोतराजांचा जर पोशाख आपण बघितला तर ते पुरुष असून सुद्धा त्यांच्या डोक्यावर स्त्रीप्रमाणे केस राखलेले असतात. त्या राठ केसांना तेल फणीचा संस्कार क्वचितच झालेला असेल अशी परिस्थिती, असा तो वेश असतो किंवा ती वेशभूषा असते. त्याच्यामध्ये काही बदलही असू शकतात. सगळेच पोतराज असे आहेत किंवा असतील असं नाही. त्यांचा तसाच केसाचा जो आंबाड आहे तो स्त्रियांसारखाच असतो.
कपाळावरती हळदी कुंकवाचा मळवट सुद्धा भरलेला असतो. कमरेच्या घागऱ्याला नवे जुने अनेक खण अडकवलेले असतात, ते हिरव्या रंगाचे असतात. आता ते हिरव्या रंगाचे असण्याचं कारण काय, तर मुळात ज्या ग्रामीण शक्ती देवता आहेत, मर्याय असेल, लक्ष्मी असेल, किंवा ज्या ग्रामीण दक्षिणेकडील ज्या शक्ती देवता आहेत, या देवतांची लिंब नेसून पूजा करण्याची पद्धती आहे. आणि लिंब नेसून किंवा ते पूर्णपणे शक्य होत नाही किंवा शक्य होत नसावं, त्यामुळे हिरवे खण कमरेला अडकवलेले आपल्याला पाहायला मिळतात. कमरेला घुंगरांची सैल माळ अडकवलेली असते. पायात खुळखुळ्या म्हणजे वाजवण्यासाठी आत खडे भरलेले भले मोठे पोकळ पितळी वाळे असतात. कमरेच्या वरचे अंग उघडेच असते. त्या पिळदार रंगाची कांती असते. दाढी काढलेली असते, परंतु ओठावर मिशा मात्र कायम असतात. वेश मात्र स्त्रीचा असतो. पोशाखामध्ये पोतराज मोठमोठ्याने देवीची गाणी म्हणत असताना, नृत्य करत असताना देवीची गाणी म्हणतात. बाया दार उघड, बाया बाया दार उघड, मर्याई बाया दार उघड, लक्ष्मीआई बाया दार उघड, अशी मोठ्याने गाणी म्हणत असतात. आणि ती गाणी म्हणत असताना त्या गावातील वस्तीतील स्त्रियांना, पुरुषांना, लहान मुलांना ते देवीच्या दर्शनासाठी एक प्रकारे बोलवत असतात, आमंत्रण देत असतात. आता मर्यादेचा जो उपासक असतो पोतराज, आता पोतराज नक्की कोण असतो, तर पोतराज जो मर्यादेचा जो उपासक असतो तो प्रामुख्याने पोतराज असतो. आणि ते प्रामुख्याने बहुतांशी मातंग समाजापैकी लोक असतात. असं का असावं, तर आपल्या देशातली जी मूळ निवासीची संस्कृती आहे, मूळ निवासी संस्कृतीचा जो आधारस्तंभ आहे, या मूळ निवासी संस्कृतीमध्ये इथल्या मातीतले जे मूळचे लोक आहेत, ज्या मूळच्या परंपरा आहेत, त्या त्यांच्याच आहेत. ते देव त्यांचेच आहेत, त्याचे उपासक सुद्धा तेच आहेत. त्यांना हे शब्द अलीकडच्या काळात मिळाले असते, हा अमका तो तमका, परंतु पूर्वीपासून हे नाही. पूर्वीची जी परंपरा होती ती परंपरा ते तसेच वाहत आणि चालवत आलेले. त्यामुळे आजच्या काळामध्ये बोलायचं म्हटलं तर हे पोतराज बहुतांश हे मातंग समाजातून येतात. कारण प्राचीन काळापासून पिढ्यानपिढ्या तोच समाज, तेच लोक त्या देवीची उपासना किंवा पूजा पद्धती करत आलेले आहेत. त्यांना आपल्याकडे अनेक देवांना, वेगवेगळ्या लोकांना पूजा करण्यासाठी ते एक प्रकारे नेमून दिलेले लोक आहेत. गुरव असेल, घडशी असेल, आराधे असतील, भूते असतील, अशी इतर अनेक आहेत पुजारी ज्याला आपण म्हणतो. ते वेगवेगळ्या देवाचे वेगवेगळे स्वतंत्र भक्त आहेत, स्वतंत्र सेवक आहेत. आणि हे ते त्या देवांची हजारो वर्षापासून पिढ्यानपिढ्या सेवा करत आलेले आहे. त्यामुळे आज पोतराज हे याच समाजातून आपल्याला जास्त आढळून येतात. आता पोतराजाला मर्यायवाला किंवा कडक लक्ष्मीवाला या नावानं सुद्धा ओळखलं जातं. आणि मर्याई किंवा कडक लक्ष्मी आई हे दैवत फार कडक म्हणून लोक तिला कडक लक्ष्मी या नावाने संबोधतात. मर्यादेचं देव महाराष्ट्रात सामान्यत गाव शिवेवर असतं, म्हणजे गावठाण ज्याला आपण म्हणतो, गावची जिथं हद्द संपते गावठाणाची, तर गावाच्या बाहेर वेशीवर ज्याला आपण म्हणतो किंवा शिवेवरती मर्यादेचं देऊळ असतं. आणि तिच्या पूजा अर्चेची जी व्यवस्था असते ही परंपरेनं ह्याच समाजाकडे किंवा ह्याच सेवेकऱ्यांकडे असेल किंवा पुजाऱ्यांकडे ही सोपवण्यात आलेली आहे. आणि आज काळात तेच ती परंपरेने पिढीजात पार पाडत आलेली आहेत. ही देवीची मूळची दक्षिणेतील द्रविडांच्या ग्राम दैवीपैकी एक आहे. मरियम्मा या नावाने ती तिकडे प्रसिद्ध आहे. दक्षिणेमध्ये मरियम्मा असं म्हटलं जातं. आता दक्षिणेमध्ये 7 बहिणी म्हणून ओळखल्या जातात. ग्रामदैवतांमध्ये 7 आसरा असतील किंवा 7 बहिणी असतील किंवा 7 जणी बाया असं म्हटलं जातं, त्यांचीही पूजा केली जाते. परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र हे होत नाही, 7 जणींची पूजा केली. पण दक्षिणेमध्ये मात्र हा पोतराज हा 7 जणींचा 8वा भाऊ म्हणून त्याची पूजा केली जाते. पोतराज हा जर शब्द आपण बघितला तर तसा पोतराज हा शब्द द्रविड भाषेतील पोत्तुराज या शब्दाचा मराठी अपभ्रंश आहे. पोत्तू किंवा पोतू म्हणजे रेडा किंवा बकरू. दक्षिणेतील ग्रामदैवतांना उपासनेचा रेडा बळी देण्याची प्रथा विशेष प्रमाणात प्रचलित असल्यामुळे ही बली प्रक्रिया पार पाडणारा उपासक स्वाभाविकपणेच पोत्तुराजू किंवा पोतराज या नावाने ओळखला गेला किंवा या नावाने ओळखला जातो. आणि त्यामुळेच त्याला पोतराज असं नाव मिळालं. आणि हा ज्या 7 जणी आहेत किंवा 7 स्त्रिया आहेत किंवा 7 असं असतील, यांचा या 7 बहिणींचा हा भाऊ आहे. आणि त्याला नैवेद्य म्हणून काही दिलं जात असेल तर त्याला नैवेद्य म्हणून पशुचे रक्त यांचा
बळी दिलेल्या पशूंचे रक्त यांचा नैवेद्य दिला जातो. पोतराजा पुरुष असून सुद्धा त्याचा वेश स्त्रीसारखा का, या अशी काही शंका आपल्या मनात डोकावते. तर त्याचं कारण असं आहे की दक्षिणेतील ग्रामदेवी पातिव्रत्यासाठी किंवा कडक कौमार्यासाठी प्रसिद्ध असल्यामुळे त्यांच्या उपासनेत स्त्रियांचे, नपुसंक पुरुषांचे आणि स्त्रीत्वाचा आभास निर्माण करणाऱ्या पुरुषांचे प्रस्त दिसते. कारण कौमार्यासाठी प्रसिद्ध आहेत, अर्थातच तिथे त्यांचा पूजा करणारा जी व्यक्ती असेल तो पुरुष असू शकणार नाही. त्यामुळे पुरुषच असला तरी तो स्त्री वेशामध्येच त्या देवींची पूजा करताना आपल्याला पाहायला मिळते. गावाच्या परंपरेतील किंवा त्या काळची जी खाद्य संस्कृती होती, आहार होता, त्याच्याशी संबंधित गाणी म्हणत असत. ते काय आहार होते, खाद्य संस्कृती काय होती, काय प्रथा होत्या, काय परंपरा होत्या, या आपल्याला या गीतांमधून पाहायला मिळतात. हे गीत असं आहे की आलिया मरीबाई निचळ सोनियाची, गावाला ताकीट हिच्या आंबील बोनियाची, खंडीची आंबील मर्यायला झाली थोडी, भोळा हा भगत परभार हात जोडी, निघाली मरीबाई संग पोतराज नटल्यात, शिंग वाक्या हलग्यात, दारी गजर उठतात. ही एक ग्रामीण संस्कृती आहे, ग्रामीण परंपरा आहे. याच्यावरती आधारित हे सुंदर असं गीत पोतराज गात असतात, म्हणत असतात. याच्यामध्ये आपल्याला आंबील नावाची शब्द येतो. तो आंबील हे ताकापासून बनवलं जातं किंवा दह्यापासून बनवलं जातं आणि उन्हाळ्यामध्ये आवर्जून हे घेतलं जातं. उन्हाळ्यामधले जे जत्रा यात्रा उत्सव असतात तिथे पूर्वीच्या काळी हे आवर्जून बनवलं जायचं आणि प्रसाद म्हणून ते दिलं जायचं सर्वांना. बरोबर जो देवीचा पोशाख असेल, देवीची वेशभूषा असेल, याच्यावरती पोतराज गाणी म्हणत असत आणि गावातून फेरफटका मारत असत. लक्ष्मी आई तुझं लेणं काळी, पांढरं पातळ हिरवी चोळी, लिंबाचं नेसन देवात बसन, अशा स्वरूपाची देवीची गाणी म्हटली जात असत. त्यावर बघतो की महाराष्ट्राची जी लोकपरंपरा आहे, संस्कृती आहे, प्रथा आहेत, परंपरा आहे, याच्यामध्ये आवर्जून आपल्याला एक गोष्ट आढळते की जी वारकरी परंपरा आहे. वारकरी परंपरेमध्ये कीर्तन, प्रवचन आणि भारूड, हरिपाठ, अभंग ह्या सगळ्यांचा समावेश होतो. त्याच परंपरेमध्ये एकनाथांनी आपल्या भारुडांमधून अनेक स्थानिक प्रथा परंपरांना सुद्धा स्थान दिलं. त्याचमध्ये पोतराज प्रथेवरती सुद्धा नाथांनी एक भारूड रचलेलं आहे. ते भारूड आपल्याला पाहायला मिळतं. बयाधार उघड या नावाचं जे एक भारूड आहे नाथांनी रचलेलं आहे, त्याचं जे स्वरूप आहे त्या भारुडात नाथांनी दशावतारांच्या रूपाने नटलेल्या आणि दुष्टांचा संहार करणाऱ्या विठू माऊलीलाच लक्ष्मी म्हणून तिचे दार ठोठावलेले आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. पोतराज जेव्हा गावामध्ये येतात किंवा इतर असे डोक्यावरून देव घेऊन लोक गावामध्ये येतात किंवा ज्योतिष भविष्यवाणी सुद्धा असतील, गावातील लोक, गावगाड्यातील लोक, त्यांना गावाचं, आपल्या घराचं कुशल विचारायचे, पाऊस पाणी विचारायचे, रोगराईबद्दल माहिती विचारायची की येणारं वर्ष कसं असेल, रोगराई कशी राहील, पाऊस पाणी कसं राहील, शेती कशी पिकेल, अशी वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती विचारायची आणि देवीचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करायचे. प्रथा आहे किंवा मर्यादा आहे, यलमा आहे, ह्या देवी आहेत. ह्या देवींचा जर उगम आपण पाहायला गेलो तर एक छोटी कथा आपल्याला आढळते. अशा अनेक कथा आहेत. त्याच्यातील एक कथा आपण बघूया की एका कथेनुसार जी मर्यादा आहे किंवा मरियम्मा आहे, ती देवता बनण्यापूर्वी 9 ऋषींपैकी पिरुहू नामक ऋषीची नागावली नामक पत्नी होती. तिचे सौंदर्य आणि पातिव्रत्य त्रिखंडात प्रसिद्ध होते. तिच्या या 2 गुणांची कीर्ती ऐकून ब्रह्म विष्णू महेश तिची सत्वपरीक्षा पाहण्यास आले. हे देव आहेत याची ओळख न पटल्यामुळे नागावलीने आपल्या पातिव्रत्याच्या सामर्थ्याने परीक्षा घेण्यास आलेल्या तिन्ही देवांचे लहान बालकात रूपांतर केले. त्यामुळे त्या देवांना क्रोध आला आणि त्यांनी तिला शाप दिला की तुझे सौंदर्य नाहीसे होऊन तू कुरूप बनशील. देवांच्या शापामुळे नागावलीचे सौंदर्य तात्काळ नाहीसे झाले आणि तिच्या मुखावर देवीच्या वनासारखे वन उमटले. पिरुहू ऋषी घरी येऊन पाहतात तो आपली पत्नी अशी कुरूप झालेली. त्यांनीही तिला संतापाने बाहेर काढले आणि पूर्ण शाप दिला की तू राक्षसी म्हणून जन्म घेशील आणि लोकांना रोगाने पछाडून आपल्याप्रमाणे कुरूप बनवीत राहशील. या शापाच्या परिणामातून नागावली मरियम्मेच्या स्वरूपात
किंवा मर्यादेच्या स्वरूपात जन्मास आली आणि तिच्या कृपेने लोक साथीच्या रोगांना बळी पडू लागले, अशी एक कथा आपल्याला या देवीच्या उत्पत्तीबाबत आढळून येते. तर अशा प्रकारे आपण आज पोतराजांबद्दल काहीशी माहिती आपण पुढे सांगण्याचा आपला छोटासा प्रयत्न आहे, की जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी. तुमच्याही आजूबाजूला असे काही बदल घडत असतील, लहानपणी आम्हीही पाहिलं, तुम्हीही पाहिले असतील, अनेक लोक असे भटके फिरस्ते गावोगाव यायचे, वेगळ्या कला सादर करायचे. पोतराज असतील, अस्वलवाले असतील, डोंबारे असतील, आपले खेळ करायचे, आपल्या कला सादर करायचे, मनोरंजन करायचे आणि या गावातून त्या गावाला पुढे निघून जायचे. अनेक गावगाड्यामध्ये सुगीच्या काळामध्ये फिरस्ते लोक यायचे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने लोखंडाचे काम करणारे लोक असायचे, ज्याला आपण तांबटवाले म्हणतो, किंवा तांबटकार असतील किंवा लोहार असतील. लोकांना ज्या दैनंदिन सुगीच्या काळामध्ये ज्या गरजेच्या गोष्टी होत्या, विळा असेल, कोयता असेल, खुरपी असतील किंवा नांगर असेल, हे दुरुस्तीची कामं असतील, ही करण्यासाठी हे लोक गावगाव फिरायचे. कारण पूर्वीची जी अर्थव्यवस्था होती, ग्रामीण अर्थव्यवस्था किंवा जे ग्रामीण जीवन होतं, ते पूर्णपणे आजच्यापेक्षा पूर्णपणे वेगळं होतं आणि लोकांना कुठेही जायची गरज नव्हती. तर त्यांना सर्व काही गावातच मिळत होतं. आणि हे का मिळत होतं? तर हे फिरस्ते लोक, ह्यांचा व्यवसाय असेल किंवा ह्यांच्या पोटासाठी असेल, हे गावगाव फिरायचे आपल्या व्यवसायासाठी, आणि लोकांना ते सर्व गोष्टी गावामध्ये मिळत होत्या आणि एक प्रकारे गावं सुजलाम सुफलाम आणि समृद्ध होती. आजही आहेत. पूर्वीपेक्षा प्रगती जास्त झाली, परंतु ह्याच वाढत्या प्रगतीचे जे काही बदल आहेत, हे बदलही आपल्याला विसरता कामा नये. कारण ह्या बदलांमुळेही अनेक काही गोष्टी आपल्यातून निघून जात आहेत, नष्ट होत आहेत. जसं घरांचं बांधकामाचं स्वरूप बदललं, तसं माणसाच्या जवळ असणारा चिमणी नावाचा जो छोटासा पक्षी होता, जीव होता, तो आज पूर्णपणे नामशेष झाला. त्याचबरोबर पूर्वी लोक सुगीच्या काळामध्ये कडब्याच्या वगैरे गंजी लावायची मोठमोठ्या. आज त्या गंजी लावणं बंद झालं, कारण शेतीचं स्वरूप बदललं. ज्वारीची जागा इतर पिकाने घेतली, गव्हाने घेतली, मकाने घेतली, ऊसाने घेतली आणि जनावरांची संख्या कमी झाली. शेतीतील जनावरांचा वापर कमी झाला, शेतीचं तुकडीकरण झालं, जनावरं जास्त पाळणं अशक्य व्हायला लागलं. मोठाल्या गंजी 1000, 2000, 3000 कडब्याच्या गंजी बंद झाल्या आणि त्या गंजींच्या आश्रयाने राहणारे होला असेल किंवा इतर छोटे छोटे पक्षी असतील, ते सुद्धा या माणसातून किंवा गावातून पूर्णपणे नामशेष झालेले आहेत. तसाच हा पोतराज सुद्धा आहे, की जो अलीकडे पूर्णपणे दुर्मिळ असतो. फक्त पोतराजच नाही, तर नंदीबैलवाले सुद्धा आहेत, डोंबारी सुद्धा आहेत, ते सुद्धा आपल्याला दिसत नाहीत. या पुढील काळामध्ये आपण त्यांच्यावरतीही एक व्हिडिओ बनवू. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थांबू.